शांततेत आंदोलन करायला लोकशाही मार्गाने कोणीही रोखू शकणार नाही. इथून जर जागा सोडली तरी सरकार हल्ला करतंय आणि पुन्हा मोडून काढतंय. जंतर मंतरची जागा ही आंदोलनासाठी, या ठिकाणी आपल्याला शांततेत आंदोलन करायला कोणीही रोखू शकत नाही. जर शांततेत आंदोलन रोखायचा प्रयत्न केला तर यांना आपल्या गावात येता येणार नाही, यांना आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येता येणार नाही. यामुळं त्यांना सांगितलं की शांततेत इथंच बसून करा. काय झालं? बघा एवढी ताकद नाही त्याच्या. यांचा त्यांनी हल्ला केला होता, देश उभा राहिला या आंदोलनाच्या पाठीशी. कोणाकडून राजकारण होऊ नये, आमच्याकडून पण नाही आणि आंदोलकांकडून पण नाही. राजकारण नाही झालं, आपण विद्यार्थी म्हणून लढाई जर उभा केली तर लोक पक्ष सोडून घेतील आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभा राहतील. चला, धन्यवाद. अंतरवालीमध्ये ज्या झालेल्या महाराष्ट्रामध्ये काही घटना, अंतरवालीमध्ये ज्यावेळी अत्याचार झाले लोकांमध्ये, असं वाटतं काय झालंय सरकारला? निवडून दिलं आपण गोरगरिबांनी आणि त्याच गोरगरिबांच्या लेकरांच्या मुर्दे पाडायचं काम सरकार करायला लागलं. त्यावेळेस जनतेनं सावध व्हायचं. भाजप म्हणून चालत नाही, महायुती म्हणून चालत नाही. तुम्ही मतदान बीजेपीला करणार, महायुतीला करणार, परंतु तुमच्याच लेकरा बाळाचं वाटलं होतंय. भाजप मधल्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पक्ष जास्त मोठा मानायचा का स्वतःचं लेकरं मोठं मानायचे, हे भाजपच्या सुद्धा मतदान केलेल्या लोकांनी ओळखलं पाहिजे. सत्तेच्या वेळेस, राजकारणाच्या वेळेस तुम्ही आवश्यकतेच्या बाजूने राहा, पण ज्या दिवशी तुमच्या लेकरावरती हे सरकार हल्ला करतंय त्यावेळेस पक्ष बघू नका सर, लेकरं बघा. हे खूप महत्वाचं देशात आहे. आता काय त्यांचं निवेदन आहे, आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी, त्यांची वेगळी. हे सांगतील त्या पद्धतीनं आंदोलन करावं लागत असतं. ते ज्या ज्या वेळेस सांगली त्या त्यावेळेस आम्ही येऊ असं त्यांना आम्ही शब्द दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण व्यासपीठावर मंचावर असला पाहिजे, म्हणजे सर्व समावेशक गेलं पाहिजे आंदोलन. मी या आंदोलनाकडे विद्यार्थी म्हणून आलो. त्याची भूमिका असते, आपण कोणाला भूमिका सांगू नये, हे करा. स्वाभिमानी हे कट्टर आहे. मी माझ्या पद्धतीनं लावणं न लावणं हा ज्याचा देऊ शकत. त्यांनी जर हाक मारली शांततेच्या आंदोलनात तर मी दिल्ली आने वाले हैं, दिल्ली में आंदोलन करेंगे, धमकी दे दी है सरकार को. आणि सरकारने फार मोडूनच काढलेत लोक. त्याचं काय मी आता नुसती धमकीच दिली, फक्त तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात फिरून द्या धमकीच दिली. पण दिली कधी? तुम्ही हाणल्यावर. आता तुम्हाला जर एखाद्याने चापट लावली, तुम्ही गप्प बसता बूम फेकून आणता नाट्यकोर येत त्याचे. आमचे लेकरं गोरगरिबाचे खेड्यातून आले आणि तुम्ही इथं, दिल्ली आमची राजधानी आहे, दिल्ली म्हणजे प्राण आहे या देशात. इथं तुम्ही आमच्या लोकांना जीव घालायचं सोडून दांड्याने मारायला लागला. तुम्हाला कशी सुट्टी देणार राव? निवडून देणारे आमचे मायबाप आहेत तिकडं देशात, आणि ज्या मायबापांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना पोरींना तुम्ही इथं मारायला लागला. शांत बसणार कसे? क्षेत्रीय मराठी आम्ही शांत नाही बसू आपकी हिंदी बहुत जबरदस्त है, सॉरी, बहुत अच्छा लगता है सुनने में. हिंदी शिकलो का पहिली बाईट तुम्हाला? विपक्ष एक असं इकडून जाऊ, इकडे पुढून जाऊ. आपण त्यांच्यावर लागणार नाही, पण आम्ही सगळे त्यांच्या सोबत सोपा नाही. धन्यवाद. आपण पाहिलं मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की